पंढरीच्या वारीत अर्बन नक्षली, कायंदेंचा सभागृहात खळबळजनक दावा। सरकारला नेमकी कशाची भीती? पंढरीच्या दिशेने जाणाऱ्या वारीला आनंद आणि शांतीचा सुख सोहळा म्हटलं जातं, मात्र याच वारीत अर्बन नक्षलवादी शिरल्याचा दावा विधान परिषदेत शिंदे सेनेच्या आमदार मनीषा कायंदेंनी केलाय। तर सरकारनेही कायंदेंच्या वक्तव्याचा आधार घेत चौकशी करून कारवाईचा इशारा दिलाय। या वैष्णवांच्या मेळाव्यात अनेक दिवसांपासून देवाला न मानणारे नास्तिक संघटना यांचा शिरकाव झालेला आहे आणि अतिशय गंभीर बाब आहे। म्हणजे वेगवेगळ्या नावाखाली हे अर्बन नक्षलाइट, जशी संविधान दिंडी पर्यावरण वारी या नावाखाली किंवा लोकायत या नावाखाली हे लोकांचा ठिकठिकाणी वारीमध्ये जाऊन काहीतरी पथनाट्य करतात किंवा काहीतरी भाषणं देतात आणि लोकांचा बुद्धिभेद करण्याचा हे प्रयत्न करतात। याची गंभीर दखल घेतली आहे आणि संबंधित विभाग, गृह विभागाला याच्या योग्य त्या सूचना दिल्या जातील आणि असे लोक जे आहेत समाजाला घातक, त्यांची चौकशी करून कारवाई। खरं तर राज्यात विशेष जनसुरक्षा विधेयक मांडण्यात येणार आहे। यामध्ये अर्बन नक्षलवादाचा उल्लेख करण्यात आलाय। तोच धागा पकडून कायंदे वातावरण निर्मिती करत असल्याचा आरोप विरोधकांनी केलाय। एवढंच नाही तर संतांनी सुरू केलेल्या वारीच्या मूळ संकल्पनेवरच सरकार घाला घालत असल्याचा आरोपही विरोधकांनी केलाय। ज्या वारीला ऐतिहासिक परंपरा आहे, ज्या वारीने इथल्या कर्मकांडाला मुठमाती दिली, ज्या वारीने इथले भेदभाव संपवले, त्या वारीला तुम्ही अर्बन नक्षल म्हणता? काय लावलंय काय सरकारने? ही मनुवादी भूमिका या सत्ताधारी पक्षाची दिसते। आपण कोणत्या जगात चालू आणि वारीला तुम्ही जे वारीला साधे साधे वारकरी, मला असं वाटतं पायाला भेगा पडतात, पायातून रक्त निघतं, तरी पांडुरंगाच्या भक्तिपायी चालतात आणि अशा वारकऱ्यांना नक्सलाइट म्हणणं हे पाप सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी केलं आणि त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केलेलं आहे। खरं तर पंढरीच्या वारीला समतेची वारी म्हटलं जातं, कारण वारीत कुठलाही वारकरी स्वतःची जात पात, धर्म, पंथ, प्रांत या सगळ्या गोष्टी विसरून भक्तिरसात डुंबलेला असतो। वारीत प्रत्येक जण फक्त माऊली असतो। त्यामुळे संत तुकाराम महाराजांच्या शब्दात वारी म्हणजे काय? संत संग सर्व काळ, अखंड प्रेमाचा कळलोळ। आता अर्बन नक्षलवादाच्या नावाखाली बदनाम केला जातो। त्यामुळे या भक्तांच्या वारीत आपला राजकीय अजेंडा रेटणाऱ्यांनी वारीला बदनाम न करता वारीचं पावित्र्य राखायला हवं। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।